घोडेगाव परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। दिनांक 31 रोजी दुपारच्या सुमारास जलजीवन पाणी योजनेच्या साठवण तलावात 4 अल्पवयीन मुले पोहण्यासाठी गेली होती। यामध्ये प्रथमेश सुभाष काळे वय 17, शोएब आयुब शेख वय 17 आणि जीवन रवींद्र आव्हाड वय 16 हे तिघे तलावात उतरले होते, तर रेहान अनवर शेख वय 10 हा काठावरच थांबला होता। अचानक काहीतरी अनर्थ घडत असल्याचे लक्षात येताच रेहानने तात्काळ घरच्यांना माहिती दिली। या घटनेत प्रथमेश सुभाष काळे याचा मृतदेह सापडला असून इतर दोघांचा शोध अद्याप सुरू आहे। सोनई पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिक पोहणाऱ्या मुलांच्या मदतीने शोध मोहीम सुरू आहे। जिल्हा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथील आपत्ती व्यवस्थापन कक्षालाही याची माहिती देण्यात आली आहे। विशेष म्हणजे गेल्या 4 ते 5 वर्षांपासून या तलावाचे काम सुरू असतानाही सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही। यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। ही घटना अत्यंत वेदनादायक असून संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे। आम्ही निवासकर न्यूजसाठी गणेश भेलेकर। आपल्याला गाडी मागे जावं लागेल। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही निवासकर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।